दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपल्याला MDM ॲपमध्ये प्रॉब्लेम येत आहेत माहिती भरण्यासाठी, डाटा भरण्यासाठी किंवा दैनंदिनी आपण जी भरतो ती भरण्यासाठी. तर त्या ॲप संदर्भात राज्य पातळीवरून आपल्याला जोपर्यंत ॲप अपडेट झालेला आहे आणि आता तुम्ही इन्स्टॉल करा असा मेसेज येत नाही तोपर्यंत त्या ॲपकडे आपल्याला बघायचं नाही. तर आपल्याला आपल्या त्या MDM पोर्टलवरून आपला डाटा हा भरायचा आहे, दैनंदिनी भरायची आहे. परंतु यावरती दैनंदिनी भरताना स्क्रीनवर आपल्याला दिसते त्या पद्धतीने असं काहींना इश्यू येत आहे. तर याचं समस्या निराकरण कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, किंवा हे असं काय येत आहे. इथे काहींचे एक इयत्तेचा प्रॉब्लेम येईल किंवा काहींच्या सगळ्याच इयत्तेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कॉमन गोष्ट आहे, प्रत्येकासाठी दिलेलं आहे. बघा, आपल्याला स्टँडर्ड 1साठी सांगितलं आहे की प्रेझेंट स्टुडंट काउंट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू द एनरोलमेंट स्टुडंट काउंट. म्हणजे काय इथे येत आहे असा एरर आपल्याला का सांगत आहे. आपण संख्या तर टाकत आहोत आपल्या वर्गात जी आहे ती, परंतु हा एरर आपल्याला याच्यासाठी येत आहे की आपली माहिती भरल्या जात नाही असं अपडेट करताना असं आपल्याला पॉपअप मेसेजमध्ये येत आहे किंवा स्क्रीनवरती अशा पद्धतीने आपल्याला हा मेसेज येत आहे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपण ऑगस्टमध्ये किंवा ऑगस्टच्या दरम्यान आपल्या या पोर्टलवरती जाऊन आपण विद्यार्थ्याची जी संख्या आहे ती संख्या इथे आपण अपडेट केलेली होती आणि ती आता फ्रीज झालेली आहे. ती संख्या फ्रीज झाल्यानंतर आता सध्या आपल्याकडे ज्या इयत्तेमध्ये पट वाढला असेल तो पट आपण जर टाकला तर असा हा एरर येत आहे. तर मग आपला तो पट किती होता किंवा तो अपडेट आपल्याला कसा करता येईल तेच या व्हिडिओमध्ये छोट्याशा आपण पाहणार आहोत. तर आपण सर्वप्रथम आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे वळणार आहोत आणि या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती वळून MDM महाराष्ट्र गव्हर्मेंट या साईडवरती जाऊन आपण MDM पोर्टल ओपन करूयात. बघा, अशा पद्धतीने आपण या पोर्टलवरती येणार आहोत. इथे आपला नेहमीप्रमाणे युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन होणार आहोत. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पॉपअप विंडो येईल. त्या चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचा आहे, सबमिट करायचं आहे. इथे आपल्याला कॅलेंडर दिसेल आणि वरती आपल्याला मेनू दिसेल. इथे मेनूवरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरची जी प्लस चिन्ह केलेली जी टॅब आहे MDM डेली अटेंडन्स, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हाईटमध्ये होईल त्या व्हाईटला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि या पद्धतीने कॅलेंडर ते कट करायचं आहे. आपल्याला आपली माहिती भरायची आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे जे काही आपलं कडधान्य असेल ते कडधान्य निवडायचं आहे आणि इथे आपल्या विद्यार्थी संख्या टाकून घ्यायच्या आहेत. हे सगळे माहिती भरल्यानंतर आपण इथे अपडेटवरती क्लिक करायला गेलो तर बघा, मी मुद्दाम पहिलीची जी संख्या आहे ती जास्तीची टाकलेली होती. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा मेसेज येत आहे जो आपण सुरुवातीला वाचलेला आहे. त्याला आपण ओके करू. तर मग आता हे कसं शोधायचं, तर मेनूवरती आपण पुन्हा क्लिक करूया. सेकंड लास्ट जी टॅब आहे एनरोलमेंट, शेवटून वरची 2 नंबरची, या एनरोलमेंटवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हाईट एनरोलमेंट हे टॅब आपल्याला दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपल्याला आपल्या वर्गाच्या ज्या आहेत त्या इथे संख्या दिसतील की किती ज्या संख्या आहेत त्या आपल्या फ्रीज झालेल्या आहेत. त्या संख्या आपल्याला टाकाव्या लागणार आहेत. या संख्या जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत आपल्याला या ज्या संख्या असतील त्याच संख्या आपल्याला जास्तीत जास्त निवडून आपला डाटा फिलअप करावा लागणार आहे. मग आता यावरती उपाय काय आहे, तर इथे सध्या तरी आपण काही केलं तर कुठल्याच याला क्लिक होत नाही, कारण हा जो डाटा आहे तो हा फ्रीज झालेला आहे. एनरोलमेंट आपण त्यावेळेस फ्रीज केलेल्या होत्या. तर मग आता इथे आपल्याला दिसते बघा काळ्या याच्यामध्ये वरती रिक्वेस्ट टू रिटर्न, याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला आपण क्लिक केलं की आपल्या BO लॉग इनवरती ही रिक्वेस्ट जाणार आहे आणि BO ऑफिसकडे जे कुणी हे काम बघतं त्यांना आपल्याला मेसेज करून सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्या वर्गाची आपली संख्या बदलायची आहे किंवा अपडेट करायची आहे. मग त्या BO ऑफिसवरून ज्यावेळेस ही विद्यार्थी संख्या अपडेट होईल त्यावेळेस आपल्याला मग आपल्या रेग्युलर पद्धतीने आपली ती संख्या टाकून इथे माहिती भरता येईल किंवा अपडेट करता येईल. तर या पद्धतीने आपण आपली विद्यार्थ्यांची संख्या ज्यांना अडचण आहे त्यांनी अपडेट करून घ्यावी. त्याचबरोबर ज्यांना कुणाला
लॉग इन होताना पासवर्ड विसरला असेल तर तोसुद्धा आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला तो रिसेट करून घ्यावं लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.